या घडीची एक मोठी अपडेट पहा. मुंबईतल्या ठाकरे कुटुंबाचं 25 वर्षाचं वर्चस्व संपलेलं आहे. मुंबईतल्या ठाकरे कुटुंबाचं 25 वर्षाचं वर्चस्व संपलेलं आहे. भाजप आज सर्वाधिक जागा जिंकत नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. निरगुडकर सर, मगाशी जो मुद्दा होता 82 जागा भाजपनं गेल्या वेळेला जिंकल्या होत्या. यावेळेला 89 जागा, कदाचित तो आकडा अजून 8 ते 10 वाढण्याची शक्यता आहे. टू बी फेअर इनफ, मागच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 84 जागा होत्या. आत्ता त्यांना या याच्याप्रमाणे 71 जागा दिसत आहेत आणि अजूनही जवळपास 20 जागांचे निकाल बाकी आहेत. धरून चला, याच्यात 5 जागा वाढतील आणि ते 75पर्यंत पोहोचतील. 84 वरून 75वर ते आलेले. तुमच्या पक्षाचे 50-55 नगरसेवक सोडून गेलेले असताना तुम्ही 75पर्यंत पोहोचता, तरीसुद्धा ही एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांनी निवडणूक ही एक पॉझिटिव्ह अँगलनी आपल्याला बघता येईल. फरक कुठे पडला आहे तर 82 ते मॅजिक फिगर हा जो त्यांचा प्रवास होता तो भाजपनी सोपा केला. बाहेरून त्यांनी पाठिंबा दिला आणि पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भाजपनी सांगितलेलं होतं. तसा आता पारदर्शकतेचा पहारेकरी कोणी नाही आहे आणि पहारेकरी जेव्हा नसतो ना तेव्हा खजिना लुटला जातो. सावध राहा. पहारेकरी नसतो तेव्हा खजिना लुटला जातो, मोठी जबाबदारी आहे. नाही, ही ते शिवसेनेचा अनुभव त्यांना आलेला आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांचं ते स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण आता इथे पहारेकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस सर्वच जण पहारेकरी आहेत. आणि पहारेकरी असे आहेत की खजिना लुटणं सोडा, खजिन्याच्या चावीला हातसुद्धा लावू शकतात.